काल रात्री 3 वाजता मी माझ्या बाळाजवळ बसून रडत होते आणि डोक्यात एकच विचार होता, की मी खरंच चांगली आई आहे का? हे मी आज पहिल्यांदाच बोलतीये, कारण सगळ्यांसमोर आपण खूप स्ट्राँग दिसतो आणि आपण आतून तुटून गेलेलो असतो. जेव्हा मी प्रेग्नंट होते, तो फेज खूप वेगळा होता. सगळे खुश होते, सगळे माझी काळजी घे आणि सगळे एकच सांगायचे, की आता सगळं कंप्लीट होणार, आता सगळं नीट होणार. आणि मी पण तेच की आमचं छोटंसं बाळ असेल आणि तेच मानलं. फ्युचर इमॅजिन करत होते आणि मी पण हाच विचार करायचे, की आता माझी फॅमिली कंप्लीट होणार, माझं कुटुंब कंप्लीट होणार. मी, माझं बाळ आणि आमच्या हॅपी मोमेंट्स इतकंच. पण मैत्रिणींनो खरं सांगू का? हे मला कोणीच सांगितलं नाही, की तुझं पूर्ण आयुष्यच नाही तर पूर्ण तूच बदलून जाणार. पहिल्या काही दिवसातच मला जाणवलं, की माझं शरीर, माझं शेड्यूल, माझी झोप, माझं रुटीन हे माझं राहिलेलंच नाही. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागणं आणि त्यात पण सकाळी उठून बाकीची सगळी कामं आपणच करणं. जेव्हा लोकं सांगतात, की बाळ झोपल्यानंतर तूही झोप, पण खरंच तेव्हा झोप लागायची का? खरं तर तेव्हाच मनाचं सगळं वादळ सुरू व्हायचं आणि विचारांचा जणू काही वर्षावच होत होता. मी सांगितलंच नाही, की त्या शांत वेळेत तुझं मन सगळ्यात जास्त आवाज करेल. कधी-कधी तर मी फक्त छताकडे बघत बसायचे आणि विचार करायचे, हे एकदम कसं काय झालं? माझं आयुष्य इतकं कसं काय बदललं? हो, मला माहीत आहे आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये हा फेज येतो आणि माझ्याही लाईफमध्ये आला. मी पण त्यासाठी प्रिपेअर होते, पण ही पुढची गोष्ट मला माहीतच नव्हती. तेव्हा मला कोणीच सांगितलं नाही, की तू राहणारच नाही, आपण स्वतः हरवून जाणार आहोत. मी आधी कोण होते? माझ्या गरजा काय होत्या? माझे ड्रीम्स काय होते? माझं रुटीन काय होतं? हे सगळं हळू-हळू कुठेतरी मागं पडत गेलं. मी आई झाले, पण त्या प्रोसेसमध्ये मी राहिलेच नाही. सगळ्यांच्या मध्ये असतानाही खूप एकटं वाटायचं. कोणी विचारलंच नाही, की "तू कशी आहेस?" सगळे आले, की नुसते बाळाला विचारायचे, की "तुझं बाळ कसं आहे?" पण कोणी विचार केला का त्या आईच्या मनाचा? हालाकी प्रत्येक लोकं त्या फेजमधून गेलेले असतात. पण एका आईचा विचार कोणीच करत नाही आणि त्या आईचं मन कोणीच बघत नाही. जेव्हा माझं बाळ रडायचं, तेव्हा मला वाटायचं, मी काहीतरी चुकीचं करते का? मी काहीतरी अजून एक्स्ट्रा करायला हवंय का? Instagramवर तर सगळं परफेक्ट दिसतं. आत्ताच जन्म झालेलं बाळ आहे, त्याची पण रील आहे. परफेक्ट मॉम, परफेक्ट टिफिन, परफेक्ट रुटीन. ते बाळ सकाळी लवकर उठतं, रात्री लवकर झोपी जातं. पण माझ्या बाबतीत असं का नाही बरं होते? असा मी विचार दिवस-रात्र करत होते. आणि त्यांना करता येतंय, पण मला नाही. म्हणून मी सतत त्या कंपॅरिझनच्या जाळ्यात अडकलेली असायचे आणि दिवसाच्या शेवटी यायचा तो फक्त आणि फक्त गिल्ट. सगळे झोपून जायचे रात्री आणि माझ्या डोक्यात चालायचे ते फक्त आणि फक्त विचार. एक दिवस असा आला, की मी खूप थकून गेलेले होते, खूप दमून गेलेले होते. शरीराने नाही, मनाने. बाळ झोपलं होतं, घरातली सगळी मंडळी झोपलेली होती. होते फक्त मी आणि माझे विचार आणि तेव्हा एकदम आपसूक खूप जास्त रडायला आलं मला. त्या रात्री मला जाणवलं, की आई असणं म्हणजे परफेक्ट असणं असं काहीच नाहीये, असं कुठेच लिहिलेलं नाहीये. आपल्या मागच्या च्या लोकांनी खूप सहन केलेलं आहे. त्यांच्या पिढीमध्ये त्यांनी खूप सहन केलं, खूप काही केलं त्यांनी आणि म्हणून ही आपल्यावरही लादलं गेलं, की आपण स्ट्राँग असलंच पाहिजे, आपण सगळं नीट सांभाळलंच पाहिजे. पण खरंच सांगते, परफेक्ट असणं गरजेचं नाही, तुमची प्रेझन्स असणं गरजेचं आहे. आणि आई असणं म्हणजे नेहमी स्ट्राँग असणं असं पण काही नाही. आई पण माणूसच आहे. आपल्यालाही ब्रेक हवा असतो, आपल्यालाही सपोर्ट हवं असतं, आपलंही दुखतं, आपलीही झोप पूर्ण होत नाही, आपल्यालाही चिडचिड होते. ह्या चिडचिडीचा परिणाम कुठेतरी बाळावर होतो. त्यापेक्षा आपण परफेक्शनच्या जाळ्यात न अडकण्यापेक्षा आपण जेवढं होतंय पॉसिबल तेवढंच करावं, असं मला वाटतं. आणि मग मी हळू स्वतःला सांगायला सुरुवात केली, की परफेक्ट आई होणं गरजेचं नाही. मला माझ्या बाळासाठी फक्त रिअल आई होणं गरजेचं आहे. जी कधी थकते, कधी रडते, कधी चुकते, पण तरी पण सकाळी पुन्हा नव्याने सुरुवात करते. आणि खरं सांगू का? माझ्या बाळाला कधी परफेक्ट आई नकोच होती. त्याला हवी होती त्याची रिअल आई. माझं प्रेझेन्स, माझं त्याच्यासोबत असणं, माझं त्याच्यासोबत गप्पा मारणं, माझं त्याच्यासोबत छान मिठी घेणं आणि माझं भरभरून प्रेम. आई झाल्यावर मला खूप काही शिकायला मिळालं.
पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे? स्वतःला हरवून नाही, स्वतःला स्वीकारून आई बनायचं आहे. कारण परफेक्ट आई नसते, पण खरी आई नेहमी पुरेशी असते. नमस्कार, मी सोनेश्वरी बोलते. जसं की तुम्हाला माहीत आहे, मनातल्या गोष्टी ही आपली सीरीज चालू आहे. त्याचा हा भाग 5 होता. हा व्हिडिओ जरा तरी मनाला लागलाय आणि तुमच्यासोबत पण असं घडलंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ थोडा तरी रिलेट झाला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पाठवा त्या मैत्रिणीला, जिच्यासोबत असं खरंच घडतंय आणि तिला पण अशा इम्परफेक्ट सजेशनची गरज आहे. तर भेटूया पुन्हा एका अशाच मनातल्या गोष्टीच्या रिलेटेबल टॉपिक्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.